बघा, हा मूवी साऊथच्या मजेली मूवीचा रिमेक आहे. ज्या मूवीमध्ये नागा चैतन्य आणि समंता हे आपल्याला मेन कास्ट मध्ये दिसतात. पण याला आपण या मूवीचा ऑफिशियल रिमेक नाही म्हणू शकत. कारण जेव्हा रितेश देशमुख यांना एका इंटरव्ह्यू मध्ये विचारण्यात आलं की वेड हा मूवी रिमेक आहे की नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचा हा मूवी फक्त मजिलीपासून इन्स्पायर्ड आहे. पण खरं तर वेड या मूवीची पूर्ण स्टोरी ही मजिली सारखीच आहे, विथ इंटरेस्टिंग मराठी टच. अंपायरने आउट दिलेला आहे. मी नाही टीम मध्ये. दोन्ही प्लेअर आउट झालेत. तेही असे सिनेमॅटोग्राफी आणि कॅमेरा अँगल सोबत की पहिल्यांदाच कोणीतरी मराठी इंडस्ट्रीमध्ये ट्राय केलंय. नेक्स्ट डिटेल येते या सीन पासून, जिथे आपण आपल्या या मूवीच्या बेवड्या हिरोची एंट्री पाहतो, जो की या मुलांना मॅच जिंकून देतो. आणि जेव्हा मुलं म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी काय करू, तेव्हा म्हणतो की मला ताज हॉटेलमध्ये रूम पाहिजे. हो, कारण आपल्या हिरोला परत परत कबीर सिंग व्हायला आवडतं. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच सत्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच तो इथेही क्रिकेटच पाहतोय. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला टीव्ही स्क्रीनचं ट्रान्झिशन दाखवून 12 वर्षांना अगोदरच दाखवलं जाते, तेव्हा आपण इथे टीव्हीवर दाखवल्या गेलेली एक जुनी मॅच पाहतो. ही मॅच 2007 मधली इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच आहे. आणि या मूवीचं शूटिंग चालू झालं होतं 2019 ला. आणि मेकर्स आपल्याला तिथून बरोबर अॅक्युरेट 12 वर्षांना अगोदरची मॅच दाखवत आहेत. आणि ही एक क्लिअर डिटेल होती जी मूवीच्या मेकर्सने आपल्या समोर मांडली. याच फ्रेम मध्ये आपण इथे साईडला सत्याची ट्रॉफी पाहतो. आणि हीच डिटेल आपल्याला शो करते या मूवीमध्ये असलेलं सत्याचं क्रिकेटवरचं फ्रेम. हा टाइम पिरियड 2007चा आहे, जेव्हा मोबाईल्सपेक्षा जास्त टेलिफोन वापरले जायचे. त्यामुळे टेलिफोन, सेलफोन, मागे असलेलं कॉम्प्युटर, त्यासोबतच इथे मागे असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्ट्रेट, जो की प्रत्येकच मराठी घरांच्या हॉलमध्ये असतोच आणि असायलाच पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला इथे